Hello, welcome to next lecture. Today we are going to learn the next concept, that is Heisenberg's uncertainty principle. आता आपण जर क्लासिकल मेकॅनिक्सकडे आलो तर क्लासिकल मेकॅनिक्स हा नॉर्मली आपण बघतो की मॅक्रोस्कोपिक जेव्हा सिस्टीम असते, लार्ज मोठ्या सिस्टीम, त्यावेळी क्लासिकल मेकॅनिक्स हे ॲप्लिकेबल होतं. आणि त्यामुळे जर आपण एक मोठं ऑब्जेक्ट जर कन्सिडर केलं, समजा बॉल असेल, फुटबॉल असेल किंवा असं एखादं मोठं ऑब्जेक्ट कन्सिडर केलं, आणि जर आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी जर आपण पोझिशन आणि मोमेंटम काढायचे असेल, सपोज आपण कन्सिडर केलं आणि ह्याची आपल्याला एक्झॅक्ट पोझिशन आणि त्या पोझिशनला त्याचं मोमेंटम हे जर आपल्याला काढायचं असेल तर इट इज पॉसिबल. मॅक्रो ऑब्जेक्ट मॅक्रो ऑब्जेक्ट असेल तर इट इज पॉसिबल. अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्सने आपण त्याचा मास, मोमेंटम, वेलॉसिटी हे सर्व डिटर्माइन करू शकतो ॲट पर्टिक्युलर पोझिशन, मोमेंटम. पण तर हेच जर ऑब्जेक्ट आपण इलेक्ट्रॉन जर घेतलं आणि जर इलेक्ट्रॉन जर आपण घेतलं आणि ते सायमल्टेनियसली आता ते मूव्ह होतं आहे, हॅव्हिंग पर्टिक्युलर मास आणि मूव्ह, बट द सेम क्लासिकल मेकॅनिक्स वी कॅन नॉट अप्लाय टू दिस पर्टिक्युलर स्मॉलर मायक्रो पार्टिकल, बिकॉज नुसतं वेव्ह म्हणून नाही तर ते ड्युअल नेचर असतं. बरोबर, अकॉर्डिंग टू आता जर हायपोथेसिस जर बघितलं तर इलेक्ट्रॉन हे काय आहे, सायमल्टेनियसली बोथ नेचर ॲप्लिकेबल असेल, वेव्ह नेचरसुद्धा असेल आणि पार्टिकल नेचरसुद्धा असेल. आणि त्यामुळे जर आपण क्लासिकल मेकॅनिक्स जर वापरलं, आपण त्याला वापरू शकत नाही, फेल्युअर आहे. आणि आपण सायमल्टेनियसली मोमेंटम आणि पोझिशन त्याचे डिटरमाइन करू शकत नाही. क्लासिकल मेकॅनिक्सच्यापर्यंत पाहिजे मोमेंटम, पण ते ॲक्च्युअल जर आपण बघायला गेलो तर त्याचे आपण सायमल्टेनियसली पोझिशन किंवा मोमेंटम डिटरमाइन करू शकत नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय, जर आपण इलेक्ट्रॉन हा एक पर्टिक्युलर पोझिशन जर आपण फिक्स केली, म्हणजे इथे आहे, तर त्या ठिकाणी त्याचं आपण मोमेंटम सांगू शकत नाही. आणि जर आपण मोमेंटम सांगितलं इलेक्ट्रॉनचं तर आपण त्याची पोझिशन एक्झॅक्ट सांगू शकत नाही. त्यामुळे आपण सायमल्टेनियसली हा शब्द तिथे वापरतो. सायमल्टेनियसली वी कॅन नॉट प्रेडिक्ट द एक्झॅक्ट पोझिशन अँड मोमेंटम ऑफ दॅट पर्टिक्युलर मुव्हिंग मायक्रो पार्टिकल. सो आणि त्यामुळे ही जी अनसर्टन्टी आहे, डिटर्मिनेशन इन पोझिशन अँड मोमेंटम, ही कुणी स्टडी केली, हेझेनबर्ग स्टडीज दिस पर्टिक्युलर अनसर्टन्टी अँड ही पुट अप सम प्रिन्सिपल regarding the uncertainty in determination of position and momentum of microparticles, and this one is termed as Heisenberg's uncertainty principle. आणि ह्याचं मेन रिझन काय असेल तर बिकॉज मायक्रोस्कोपिक पार्टिकल्स इलेक्ट्रॉन एक्झिबिट ड्युअल नेचर ॲज मॅटर अँड वेव्ह, and so it is impossible to detect the simultaneously position and momentum of that particular particles. Okay, so this one is studied by Heisenberg in 1927. So, and the principle is, it is impossible to determine simultaneously the position and momentum of the electron with any desired accuracy. It is impossible to determine simultaneously position and momentum with any desired accuracy, and this one is termed as Heisenberg uncertainty principle. त्यामुळे मग आपण सो फर्दर put some equation that is, it is mathematically stated as delta x into delta p, which is greater than or equal to pi, or delta x into delta p, which is greater than or equal to h divided by 4 pi. So this mathematical relation put by Heisenberg, where delta x is now uncertainty in position and delta p is uncertainty in momentum. So in another way, and h is Planck's constant, another way this can be also stated as the product of uncertainty in position and the simultaneously determination of position and momentum of a particle is equal to or greater than the Planck's constant. The product of uncertainty in determination of this particular position and momentum is equal to or greater than the Planck's constant. So
if we able to measure the position accurately, or we can term this very precisely, then we can speak on probable momentum, not exact. We can speak on probable momentum of that particular particle or vice versa. त्यामुळे जर आपण एखादी पोझिशन प्रिसाइजली डिटरमाइन करू शकत असू तर नॉर्मली अनसर्टनिटी कुठे वाढेल, त्याच्या मोमेंटममध्ये वाढेल. जर आपण मोमेंटम प्रिसाइजली एक्सप्लेन करू शकत असू तर अनसर्टनिटी कशामध्ये वाढेल, पोझिशनमध्ये बसेल. आणि त्यामुळे जर आपण एक कुठली तरी प्रिसाइजली डिटरमाइन केली तर आपण दुसरं मग फक्त काय सांगू शकतो, प्रॉबेबल सांगू शकतो. ओके, त्यामुळे हे जे अनसर्टनिटी आहे हे कुठला अप्रोच इन्व्हॉल्व करतं, यामध्ये प्रॉबेबिलिटी अप्रोच. कारण आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण प्रॉबेबिलिटी सांगू शकतो. आणि त्यामुळे आपण असं सांगू शकतो की एरिया सांगू शकतो की ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये देर इज अ प्रॉबेबिलिटी ऑफ फाइंडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. त्यामुळे प्रॉबेबिलिटी अप्रोच हा हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलने दिलेला आहे. त्यामुळे असं म्हणतो वी कॅन फाइंड द एरिया इन स्पेस वेअर द प्रॉबेबिलिटी ऑफ फाइंडिंग ऑफ एन इलेक्ट्रॉन इज मोर. ह्या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला सापडेल आणि तिथून पुढे मग ऑर्बिटल कन्सेप्टकडे आपण जाऊ शकतो. त्यामुळे एस ऑर्बिटल असेल, पी ऑर्बिटल असेल, हे कशावरून आले, क्वांटम अप्रोचवरून आलेली आहेत की ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये पी हा डंबेल शेप्ड का आला आहे, एस हा स्पेरिकल शेप का आला आहे, हे सगळं आपण क्वांटमच्या कारण ह्या पर्टिक्युलर रिजनमध्ये देर इज अ फाइंडिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज मॅक्सिमम. सो दॅट्स वाय द शेप्स ऑफ दिस ऑर्बिटल्स कम्स इन अकाउंट. ह्या पुढे कन्सेप्ट केल्यावर त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल, हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. सो वी कॅन एक्सप्लेन द व्हेरियस फॅक्ट लाईक ड्युअल नेचर ऑफ पार्टिकल, देन नॉन एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन इन न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन नसतो हे अनसर्टनिटीने आपण प्रूव्ह करू शकतो. ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ हार्मोनिक ऑसिलेटर ऑफ हायड्रोजन ॲटम्स, नॅचरल विड्थ ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, हे सगळं आपण हेझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलने एक्सप्लेन करू शकतो. सो दॅट्स वाय दिस वन इज वन ऑफ द important principle in quantum mechanics. Okay, so we have studied now Heisenberg uncertainty principle, de Broglie hypothesis, then quantum state, photoelectric effect, then black body radiations. All these are basic points of this particular quantum mechanics. हे म्हणजे अगदी क्वांटम एलिमेंटरी आहेत हे पॉईंट की ज्यावर एंटायरली क्वांटम मेकॅनिक्सचा स्टडी डिपेंड आहे. इथेपर्यंत आपलं बेसिकचा एलिमेंटरी पार्ट संपतो आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युली ऑपरेटर्स हा कन्सेप्ट चालू करणार आहे की तो कन्सेप्ट वापरून आपण क्वांटम मेकॅनिक्स कसं फर्दर बऱ्याचशा सिस्टीमला फर्दर कसं ॲप्लाय करू शकतो. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा ऑपरेटर पार्ट बघू. तोपर्यंत हे जे सगळं झालेलं आहे ते तुम्ही रीड करा. थँक्यू.